फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहे. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे. जस्ट आता मी एक व्हिडिओ एंड केला आणि दुसरा केला आहे स्टार्ट. आणि आत्ता वाजले आहे जवळपास रात्रीचे 11:30 होत आहे. आणि मुलंही अजून चिलबिल सुरू आहे. आणि तर जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता थोडंसं फिरलं की मग तर आता थोडंसं बसलेलं, तर म्हटलं चला आता आपण व्हिडिओला स्टार्ट करावं. आणि मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट. आणि सकाळपासनं म्हणजे आज आज काय झालं, आज दुपारी खूप झोप लागली. उन्हाळा असा लागलेला आहे की सकाळी खूप ऊन लागते. तर त्याच्यामुळे सकाळीच मग झोप लागली की मग रात्री काही झोपायला लवकर लागत नाही. तर त्याच्यामुळे आता मी नुकती टी व्ही बघतच बसलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल. आणि सगळेजण आम्ही टी व्ही बघतच बसलेलो आहेत. तर आज होतं इंडियन आयडल, तर तेच बघत बसलो. आणि आता जवळपास 11:30 तर होतच आहे, पण तरीही झोप लागत नाही आहे. कारण दुपारी खरंच खूप ऊन वाढलेली आहे. त्याच्यामुळे मग आता दुपारी झोपलं की रात्री झोप लागत नाही. तरी चला, तर मी म्हटलं चला आता तुमच्याशीच गप्पा गोष्टी करूया थोडा वेळ. आणि आज मी स्वयंपाकामध्ये पालक पनीर बनवलं होतं. तर त्याची काही रेसिपी मी दिलेली नाही, पण तुम्हाला हवी असेल तर मी नक्की देईल. आणि पालक पनीर सोबतच आज भरपूर म्हणजे इतकं भाजी वगैरे इतकं हे होतं की भरपूर होतं. सोबत मी गाजराचा हलवा बनवला. इकडे आज गाजर खूप स्वस्त होती. नेहमी 30 रुपये 40 किलो असलेली गाजर आज 10 रुपयेपेक्षाही कमी अशी काहीतरी गाजर स्वस्ती होती. तर त्याच्यामुळे आणि खूप सुंदर मोठी आणि लाल गाजर तर खूप सुंदर होते. तर ते गाजर यांनी आणले. गाजरचा हलवासुद्धा झालेला, सोबत पालक पनीर झालेलं. आणि सोबत काकडी होते वेगवेगळ्या प्रकारचे 2-3. मी तुम्हाला एक काकडी दाखवेल. तर ती अशी छान म्हणजे माहीत नाही ती तुमच्याकडे मिळते की मला नक्की सांगा. तर आमच्याकडे बघा हे अशापैकी बघा खूप सुंदर वाटते खायला. तर ही अशी आहे. तर या खाऊशी वाटल्या म्हणून आणलेल्या. आणि सोबत हे आहे रत्नाळ. तर हे उपासाला खातात, तुम्हाला माहीतच असेल. रत्नाळ आहे, भरपूर रत्नाळ आणले यांनी. सोबतच तुरीचे शेंगा आणलेल्या होत्या. हे बघा, तर मी दाणे काढून ठेवलेले आहे काही. आणि तुरीचे शेंगासुद्धा आम्ही उकडून खातो, तर खूप आवडते आम्हाला तुरीच्या शेंगा उकडून खायला. तर मी त्या जस्ट उकडलेल्या आणि त्या खाल्ल्या. त्याच्यामुळे आज उशिरा जेवण झालं. आणि आज एवढं जेवण झालं म्हणजे एकावर एक खातच होतं. आणि त्यातल्या त्या साईडवाल्या जी शुभांगी आहे साईडला राहते, तिनेसुद्धा आज घरी आईस्क्रीम बनवलेली आणि तीसुद्धा आणून दिलेली. म्हणजे आज एवढं ओव्हर इटिंग झालेलं आहे. तर त्याच्यामुळे मग थोडं जास्त फिरावं लागलं. तर अशा प्रकारे आजचा दिवस असा होता. आणि देवस्थान चल आता जस्ट स्टार्ट झालेला आहे. तुम्ही व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि माझी व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करत जा. आणि माझे व्हिडिओ बघत जा. तर जसं सोबत होईल मी तुम्हाला दाखवेलच व्हिडिओ. तर हे बघा, इथे आहे हलवा जो मी बनवलेला होता आणि अतिशय टेस्टी झालेला. तर मग मी जेवढा खाणं झाला तेवढा तर खाल्ला आम्ही सगळ्यांनी. आणि मग तो ठेवून दिला आम्ही फ्रीजमध्ये. आणि याच्यावर मस्तपैकी छान अशी तूप तुपामध्येच तो भाजला गेलेला, म्हणजे छान परतला गेलेला होता. त्याच्यामुळे त्याच्यावर खूप तूप असं साचून होतो, कारण तो मी फ्रीजमध्ये ठेवला. आणि ही बघा, ही आईस्क्रीम मी जे सांगितलं की माझ्या साईडच्या जे शेजारी आहे ते शुभांगी, तिने आणून दिलेली. ती आता आईस्क्रीमचा बिझनेससुद्धा तिने स्टार्ट केलेला आहे. तर तिने म्हटलं की ताई आईस्क्रीम वगैरे घ्या. तर मी म्हटलं हो का नाही. तर तिने आईस्क्रीम आणून दिलेलं. आणि तिने एकदा फ्लेवरसाठी दिलं, म्हणजे टेस्ट करायसाठी दिलं. आणि मग दुसऱ्यांदा आता मग मी म्हटलं काही हरकत नाही, मी बाहेरून घेण्यापेक्षा तुझ्याकडनं, कारण की ताजंही मिळेल आणि फ्रेशही मिळेल, तसं यासाठी. आणि खूप टेस्टी आईस्क्रीम झालेलं होतं. तर अशा प्रकारे आईस्क्रीमसुद्धा खूप खाल्लेलं. आणि त्यानंतर मग चाय आणि तोच झालं, म्हणजे एवढं जेवण झालं की खूप जेवण झालं. त्याच्यामुळे मग आता चला आज म्हटलं व्हिडिओज घ्यावं, मग व्हिडिओज घेत बसलं. आणि मग त्यानंतर आहे हा नेक्स्ट डे. आणि नेक्स्ट डे ही सकाळची वेळ आहे. मुलांची तशी स्कूल तर नव्हतीच. तर मग आता नाश्त्यामध्ये काहीतरी बनवायचं. तसं मी नाश्ता तर बनवत नाही. आम्ही सकाळी बस चाय पाणी आणि लवकर जेवणं करणंच मी पसंत करते. नाश्ता मी सरासरी करत नाही, कारण मुलांची स्कूल असते, मुलं स्कूलमध्ये जातात, मिस्टर तर ड्युटीवर जाते. तर मग मला नाश्ता काही फारसा आवडत नाही. त्याच्यामुळे मी लवकरच स्वयंपाक करून लवकर जेवण करणं पसंत करते. तर इथे मी आज बनवलेलं होतं बीटचे पराठे, कारण आम्हाला जायचं होतं लग्नाला. त्याच्यामुळे मग आता थोडासा तर नाश्ता हवा, कारण लग्नाला आम्हाला 1 वाजता जायचं होतं. म्हणून आम्ही केले बीटचे पराठे आणि मस्तपैकी नाश्ता आम्ही एन्जॉय केला. त्यानंतर मग आम्ही लग्नाला गेलेलो. लग्नावरून आम्ही आलेलो. आणि त्यानंतर हे आहे सायंकाळी. आणि सायंकाळी जस्ट आता काहीतरी हलकंसं खायचं होतं, म्हणून मग आम्ही बनवली होती मसाला भात आणि दह्याची कढी.
बस काहीतरी फक्त भातच खायची इच्छा होती, पण आता साधा तर भात खाऊ शकत नव्हतो. म्हणून मग मी जस्ट माझ्याकडे तुरीचे दाणे होते काढलेले, मी सांगितले तुरीच्या शेंगा, तर तेच दाणे होते. मग मी बनवलं मस्तपैकी छान असा मसाले भात. हे बघा इथे दिसत आहे. आणि मी जेवत आहे. पियूचं जेवण झालं, पियू टी व्ही बघत होती आणि आयू जस्ट व्हिडिओ घेत होता. तर बघा त्यांनी कसा व्हिडिओ घेतलेला, त्याच्यामुळे तुम्हाला कळत असेल की माझे व्हिडिओ असे इतके का बरं असे दिसतात. तर हे बघा. तर चला, आणि त्यानंतर मग आता आपला टाईम झालेला आहे आता निरोप घ्यायचा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो तर नक्की सांगा. चला, आवडेल तर लाईक करा, सोबत सबस्क्राईब शेअर करा. आणि चला फ्रेंड्स, भेटू आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये. तर बाय फ्रेंड्स, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.